श्री स्वामी समर्थ. हरतालिकेचा उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या व्रताचे 15 नियम. हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते. विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात. तर या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. अविवाहित महिलांना या व्रताच्या पूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो. तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते. पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका या 2 शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो. असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली. हरतालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत. एकदा हे व्रत धरल्यानंतर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे. हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी तुम्ही पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता. नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणाऱ्या इतर द्रव्याचे सेवन करू शकता. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता, ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीतील त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील. हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी. शिव पार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी. तसेच हरतालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी. हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी, मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे. हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते. महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो. एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात. तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते. हा 16 शृंगाराचा असा उत्सव असतो. या दिवशी महिलांनी 16 शृंगार करूनच शिव पार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते. पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. असे मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पाळणं केले जाते. पूजेच्या वेळी सर्वाष्टींच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात. याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत. शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये. हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही. मान्यतेनुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते. परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे. यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे. हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये.
परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी, परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा. हरतालिकेचे पाळणं हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते. व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा. शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे. तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते. या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमाचे जरूर पालन करावे.